शेतकरी समृद्धी मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र, सर्व चॅनलचे प्रतिनिधी, मी सर्वांचं शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, आपले दुसरे नेते आदरणीय भांगरे साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अगसी कारखान्याची आपण निवडणूक समृद्धी मंडळाच्या बॅनरखाली लढवतोय, ते जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय गायकर साहेब, आदरणीय मधुभाऊ, राज्यातील शेतकरी नेते डॉक्टर अजितजी नवले, सन्माननीय विजयरावजी वागचौरे, वसंतरावजी मनकर साहेब, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, आमचे मित्र सन्माननीय मारुतीजी मेंगाळ, या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, सर्व 8 पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, कारखानाची निवडणूक लढवणारे आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीनं मी प्रथमतः उपस्थितीत सगळ्या वार्ताहर मंडळींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपण सर्वजण गेल्या 2 दिवसापासून ज्या काही पत्रकार परिषदा आणि अकोले तालुक्यामध्ये शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून महाराजा लॉन्स या ठिकाणची सभा ज्या ठिकाणी झाली, त्या सभेमध्ये शेतकरी समृद्धी मंडळाच्या नेते मंडळींवर अत्यंत घाणेरडे आणि अत्यंत खालच्या पातळीचे आरोप, त्या ठिकाणी स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे आणि या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष आपल्या सर्वांबरोबर सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केले, परंतु प्रचाराची पातळी अत्यंत खालच्या पातळीची ठेवून जो काही आरोप त्या ठिकाणी त्या सगळ्या मंडळींनी केला आहे, त्याचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याची उत्तरं देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। आणि म्हणून परवा 18 तारखेला शेतकऱ्यांचे नेते स्वतःला समजणारे आणि आयुष्यभर या तालुक्याचं मी सर्वश्रेष्ठ ज्याने ज्येष्ठ आहे अशा प्रकारच्या आविर्भावात वावरणारे शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी 18 तारखेच्या शेतकरी विकास मंडळाच्या मेळाव्यात बोलत असताना डॉक्टर अजित नवले असतील, आदरणीय गायकर साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि सर्व नेते मंडळींवर ज्या प्रकारची भाषा त्या ठिकाणी वापरली, त्याचा प्रथमतः मी या ठिकाणी निषेध करतो। सावंत साहेबांनी या तालुक्यामध्ये जे काही पूर्वी केलं असेल त्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या केलेल्या गोष्टींबद्दल आमच्यासारख्यांच्या किंवा या ठिकाणी शेतकरी समृद्धी मंडळाच्या नेते मंडळीमध्ये कोणत्या प्रकारचा काही दुराग्रह नाही, परंतु काल मात्र त्यांनी जी काही भूमिका या कारखान्याच्या निमित्ताने जी काही घेतलेली आहे, वास्तविकता त्या भूमिकेबद्दलच तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये अत्यंत चीड निर्माण झालेली आहे। गेले अनेक दिवस नव्हे तर गेले अनेक वर्ष ज्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात, जे नेतृत्व संपवण्यासाठी सावंत साहेब या तालुक्यामध्ये काम करत होते, काल त्या नेतृत्वाला जगवण्यासाठी, त्यांच्या मांडीला बसण्यासाठी काल ते शेतकरी विकास मंडळाच्या व्यासपीठावर गेले। लोकशाहीमध्ये कुणी कुणाच्या बाजूला जावं याबद्दल काही परफेक्ट अशी काही गाईडलाईन नाही, परंतु गेले वर्षभर अगसी कारखान्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाबद्दल सावंत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, मला सगळ्यांची नावं घ्यायची नाही आहेत मुद्दामून, परंतु त्यांचे सर्व सहकारी सातत्याने अगसी कारखान्याच्या व्यवस्थापनाला बदनाम करण्याचं काम सातत्याने करत होते। त्या बदनामीच्या षडयंत्रामध्ये सर्वात जास्त जहरी टीका आदरणीय गायकर साहेबांवर त्यांनी सातत्याने केली। त्यांच्या कालच्या मुलाखतीमध्ये, ती यूट्यूबवर जी मुलाखत त्यांची फिरते, त्याच्यामध्ये त्यांनी जी काही भाषा वापरलेली आहे, त्या भाषेचा खऱ्या अर्थाने समाचार घेण्यासाठी आज मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि त्या अनुषंगाने त्यांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवर मला या ठिकाणी थोडंसं मोकळेपणाने बोलावं लागेल। तुम्ही गायकर साहेबांना आसाराम बापू, टोळीचे नायक, दरोडेखोरांची टोळी, लुटारूंचा सम्राट, अशा प्रकारची जी काही आभूषणं तुम्ही लावलीत, या आभूषणांचा एकदा फेरविचार सावंतसाहेब आपण करायला पाहिजे होतात। भाषणाच्या नादात आवेशाने आपण बोलून जातात, पण त्याचे परिणाम या तालुक्यातील बहुजन समाजाच्या भावी पिढीसाठी, तुमच्या सर्व भावी पिढीसाठी किती घातक आहेत याचा आपण कधी विचार केला नाही। सावंतसाहेब आपलं ज्येष्ठत्व सगळ्यांनी मान्य केलं, परंतु पिचड साहेबांनी सुद्धा आपण अनेक वेळा खाजगीमध्ये जाहीरपणे अत्यंत खालच्या पातळीची टीका केलेली आहे। मला आश्चर्य वाटतं तुमच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या मुलाखतीबद्दल। तुम्ही पिचड साहेब व्यासपीठावर असताना अगसी कारखान्याचा बोगस कारभाराविषयी अत्यंत आक्रमकपणे आपलं मनोगत मांडत होतात। सावंतसाहेब नम्रपणे कबूल करावं लागेल,
1992 पासून तर 2022 पर्यंत हयात पिचड साहेब या कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत। आणि आपण पिचड साहेबांच्या समोर कारखान्याच्या भ्रष्टाचाराविषयी, कारखान्याच्या गैरकारभाराविषयी, कारखान्यांनी ऊस उत्पादकांच्या केलेल्या नुकसानाविषयी जाहीरपणे वाच्यता करतायत आणि पिचड साहेब तुम्ही स्वतः टाळ्या वाजवतायत। याच्या इतकं वाईट दुसरं कोणती गोष्ट नाही। पिचड साहेब आपल्या समोर सावंत साहेब सांगत होते अगस्ती कारखाना हा अडचणीत आहे। अगस्ती कारखान्याचं 31/3चं अकाउंट NPA मध्ये गेलेलं आहे। राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक नाबार्डचे नियम डावलून आता तुम्हाला कर्ज देणार नाही। पिचड साहेब मागच्या 1 वर्षापूर्वी आपल्याला अगस्ती कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला 1 वर्षभराची मुदतवाढ मिळाली। वास्तविक ही निवडणूक 1 वर्षापूर्वी होणार होती। मागच्या वर्षीच्या जनरल मीटिंगमधलं भाषण मला तुमचं आठवतंय। गायकर साहेब तुम्ही जिल्हा बँकेमध्ये जा आणि पुढील वर्षासाठी आपल्याला प्री सीझनल लोनसाठी जी काही तयारी करावी लागते त्यासाठी प्री सीझनल लोनची मंजुरी मिळवून आणा। मागच्याच वर्षी वास्तविकता आपलं खातं NPA मध्ये गेलं होतं। गायकर साहेब जिल्हा बँकेत होते आणि म्हणून त्यांनी मागच्याच वर्षी आपलं ठकलेलं 28 कोटीचं जे काही अल्पमुदत कर्ज होतं त्याचं मध्यमुदत कर्जामध्ये रूपांतरित केलं आणि त्यावेळेस 67 कोटी रुपये आपण प्री सीझनल लोन मंजूर केलं आणि त्यावेळेस अगस्ती कारखान्याची खऱ्या अर्थाने चाक फिरलं। हे आपल्या सहीनं झालेलं आहे। त्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सवर आपली पहिली सही आहे। नंतर आम्ही जे काही बॉन्ड आम्ही साईन केले असेल संचालक मंडळाने त्याच्यानंतर आम्ही साईन केलेले आहेत। हे सगळं तुम्हाला माहीत आहे। उद्या सुद्धा कारखान्याला प्री सीझनल मंजूर करताना विद्यमान संचालक बोर्डाला या सगळ्या बॉन्डवर सह्या कराव्या लागणार आहेत। आणि मग जर एका बाजूला सावंत साहेब म्हणत असतील की उद्या कारखान्याचं खातं NPA मध्ये आहेत, नाबार्डचे नियम डावलून कोणती बँक तुम्हाला कर्ज देणार आहे, तर कुणाच्या भरोश्यावर सावंत साहेब तुम्ही हा कारखाना चालवणार आहेत? कारखाना चालू करण्यासाठी उद्या 92 ते 93 कोटी तुम्हाला अल्पमुदत कर्जाची गरज आहे आणि तुम्ही एक प्रकारे पिचड साहेबांच्या स्टेजवरून सांगतायत की कोणती बँक तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज देणार आहे। यामध्येच तुमच्या कारखान्याचा चालू करण्याचा हेतू आमच्या सर्वांच्या लक्षात येतोय। तुम्ही इंडिकेट करताय सभासदांना, तुम्ही सावंत साहेबांच्या भाषणातून सूचना करताय सभासदांना, एक प्रकारे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना, जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही एक प्रकारची दिशा दाखवतायत। नाबार्डचे नियम डावलून तुम्ही अगस्ती कारखान्याला कर्ज देऊ नका, कारण तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। तुम्हाला तुमचा पराभव दिसतोय। उद्या निवडणूक, वास्तविक निवडणूक लवकरच होऊन जायला पाहिजे होती। परवा दिवशी तुम्ही आरोप केला, त्या दिवशी तुम्ही बोलता बोलता म्हटले सावंत साहेब की कारखान्याचा चेअरमन जिवंत असताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि काही लोक औरंगाबादला गेले। हो गेलेच, कारण त्यामध्ये गायकर साहेब असतील किंवा संचालक मंडळातील किंवा समृद्धी मंडळाच्या नेते मंडळांची भावना अत्यंत प्रामाणिक होती। कारण दिवस थोडे आहेत। याच महिन्यामध्ये, मागच्या वेळेस आखाड महिन्यामध्ये आम्ही गेटकेंच्या जे काही आपल्या तोडणी मुकादम आहेत, मालेगाव असेल, कन्नड असेल, इकडं 40 गाव असेल, याच महिन्यामध्ये आम्ही फिरत होतो आणि त्यावेळेस आपण करार करत होतो। ते करार करत असताना याच गेस्ट हाऊसला आपण पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की कारखान्याचं संचालक मंडळ त्या ठिकाणी आखाड पार्ट्या करते। या तुमच्या युट्यूबच्या आणि तुमच्या वार्ताहर परिषदांमुळे जे लेबर आम्ही 4,500 लेबर आम्हाला त्यावेळेस भरायचं होतं, ते 4,500 लेबर आम्हाला भरता आलं नाही। तुमच्या बातम्या टोळी मुकादमांपर्यंत गेल्या। तुमच्या बातम्या त्या ठिकाणी वाहतूकदार करणारे आमचे जे काही ट्रक वाहतूक चालक आहेत, आमचे जे काही सप्लायर आहेत, या सगळ्या मंडळींनी अगस्तीला मागच्या वर्षी खिंडीत गाठलं। आणि म्हणून तुम्ही काल जे बोलत होते, तुमच्या पहिल्या भाषणातलं वाक्य आहे मागच्या वर्षी ऊस जाळून नेला। हो, तुमच्यामुळे तो ऊस जळाला। 4,500 लेबर केवळ सावंत साहेब तुमच्या ज्या भराळण्यामुळे मागच्या वर्षी आम्हाला मिळालं नाही। ते लेबर आम्हाला 3637 आणावं लागलं। लेबरची अवस्था जी निर्माण झाली ती केवळ तुमच्या भूमिकेमुळे झाली। आणि मग या वर्षी आता सुद्धा तीच परिस्थिती आहे। हे दिवस आता लेबर मिळवण्याचे दिवस आहेत। हे लेबर कारखान्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये प्रस्ताव पाठवण्याचे दिवस आहेत। आणि या काळामध्ये सुद्धा तुम्ही पिचड साहेबांच्या समोर कारखान्याच्या जिल्हा बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जे इंडिकेशन देत आहेत, त्या इंडिकेशनमध्ये निश्चितपणे काहीतरी खोट आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे। सावंत साहेब तुम्ही अनेक आरोप केलेत, अनेक पिचड साहेब ज्या कारखान्याचे हयात चेअरमन राहिलेले आहेत त्यांच्या समोर तुम्ही कारखान्याच्या कारभाराची वाबडी काढतायत। कोण जबाबदार आहे या कारखान्याच्या संपूर्ण कर्ज व्यवस्थेला? गायकर साहेबांना आम्ही आता 10 वर्षापूर्वी आलो, माझ्यासारखे संचालक आम्ही 2-4 जण आता मागच्या 5 वर्षापूर्वी आलो, परंतु 92 पासून तर 2022 पर्यंत जेवढा काही कारभार केलेला आहे त्याला फक्त पिचड साहेबांनी तुम्ही स्वतः जबाबदार आहेत। चेअरमन म्हणून सगळी जबाबदारी तुमची आहे। गायकर साहेब औरंगाबादला गेले, औरंगाबादवरून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही एका बाजूला आमच्यावर आरोप करण्यामध्ये व्यस्त होतात, पण गायकर साहेबांनी आम्ही विद्यमान संचालक बोर्डातले 14 संचालक आम्ही कारखान्यावर गेलो, अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतल्या, अधिकाऱ्यांना सांगितलं राजकारणाचं उद्या काही होईल, कोणाची सत्ता येईल उद्या, त्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, परंतु आपल्या कारखान्याचं कामकाज सुरू झालं पाहिजे। परचेस कमिटी असेल, अनेक प्रकारचे इंटरनल काम असतील,
आमच्या कारखान्याचा चीफ इंजिनियर असेल, सगळ्यांना बोलून घेतलं, शेतकरी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुमचे रेग्युलर कामं सुरू करा. कारखान्याचा चीफ अकाउंटंट जेव्हा आम्ही कारखान्यावर होतो त्यावेळेस जिल्हा बँकेमध्ये अल्पमुदत आणि पुढच्या कर्जासाठी त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल करीत होता. तुम्ही काय केलं मागच्या 3 महिन्यापासून? तुम्ही कारखान्यावर आला नाहीत. राजूरच्या बंगल्यावर बसून तुम्ही सातत्याने कारखान्याच्या पॅनल संदर्भामध्ये चर्चा करत होतात, गावोगावच्या लोकांना बोलत होतात, गावगावच्या जुन्या संचालकांना बोलत होतात आणि अगस्ती कारखान्यामध्ये गायकवाड साहेबांची आणि या सगळ्या मंडळी सत्ता आली नाही पाहिजे यासाठी तुम्ही रणनीती करत होतात. अनेक लोकांना तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेक प्रकारचं षडयंत्र राजकारण तुम्ही मागच्या काळात केलेलं आहे आणि आज तुम्ही बोलताय की मी काहीच पाहिलं नाही. सावंत साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही खालच्या पातळीचे आरोप करता. अगस्ती पतसंस्थेचा उल्लेख करता ती आसाराम बापूची गुहा आहे. अरे कोण आसाराम बापू आहे? एकदा स्वतःचा जमीर तपासून बघा. आपण या तालुक्यामध्ये जे व्याभिचारी राजकारण सुरू केले त्याचं पहिलं खत पहिलं बीज तुम्ही लोटलेले असं माझं मत आहे. आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे. यापूर्वी सुद्धा काल तुमच्या व्यासपीठावर जे समर्थपणे तुमची बाजू मांडत होते त्यांनी तर तुमच्या आबरूचे लक्तर गेल्या 25 वर्षात आम्ही जेव्हा तरुण कार्यकर्ते होतो तेव्हा तुमच्या आबरूची लक्तर मांडण्याचं काम मागच्या 25 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि तुम्ही त्यांच्या समोर सांगतायत मी जबाबदार नाही या कारखान्याच्या व्यवस्थापनाला, मी जबाबदार नाही या कर्जाला. मग कर्ज आलं कुठून? अगस्ती कारखान्याची जी आज जी अवस्था आहे, गायकवाड साहेबांना आम्ही समर्थपणे सांगितलं हो आमच्या क्षमता आहे. मागच्या 1 वर्षापूर्वी डॉक्टर नवले आमच्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा मला अनेक वेळा कारखान्याच्या संपूर्ण कारखान्याबद्दल अनेक वेळा विचारलेलं आहे. मी सुद्धा डॉक्टर साहेबांना सांगितलं अगस्ती कारखाना हे तारेवरची कसरत आहे, खूप बारकाईने आणि अत्यंत काळजीपूर्वक या कारखान्याचा कारभार करावा लागेल. परंतु ह्या मंडळींनी मात्र ज्या ज्या वेळेस कारखान्याच्या कारभाराबद्दल आम्ही काही नवं करण्याचा प्रयत्न केला असेल त्या प्रत्येक गोष्टीला खोडा घालण्याचा यांनी सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एक्सपान्शन केलं, 20-22 कोटीचं एक्सपान्शन होतं. कशासाठी एक्सपान्शन केलं होतं? एक्सपान्शन करत असताना बाकीच्या कारखान्यांनी, शेजारच्या कारखान्यांनी 2,500 5,000 5,000 10,000 गेले आणि तुम्ही 2500 3700 जात नाही. कार्यक्षेत्रामध्ये 4-4.5 लाख टन ऊस झाला. त्या ठिकाणी कमी काळामध्ये जास्त क्षमतेने हा कारखाना कसा चालवाय यासाठी आम्ही प्रयत्न केले. तुम्ही तेव्हा सुद्धा विरोध केला. अहो त्याच वेळेस जर आम्ही मिलचं काम केलं असतं, 1992ला जी आपली मिल कैलासराव तुम्ही सगळे व्हाईस चेअरमन होता त्या काळातल्या मिल आहेत ते टर्बाईन बदलणं गरजेचं आहे. नव्या DC मोटर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. काळानुसार टेक्नॉलॉजी बदलली. 4 मिल आपल्या कारखान्यामध्ये आहेत, 4ही मिल आता जवळपास जुन्या झालेल्या आहेत. एक नव्या मिलची गरज होती. एक्सपान्शन बरोबर आम्हाला नव्याने एक मिल टाकायची होती, परंतु ही मिल या मंडळींनी टाकून दिली नाही. नको त्या प्रकारच्या चर्चा अकोल्याच्या लवाखाली त्या स्टँडवर बसून एक्सपान्शन मधून यांना पैसे खायचे, एक्सपान्शन मधून यांना हे करायचे. म्हणजे गायकवाड साहेबांनी एखादा विषय हातात घेतला की त्याच्याकडे लगेच संशयाने पाहायचे. मग त्याचा परिणती काय झालेली आहे? अनेक अभ्यासू प्रशासक आता सांगतायत त्या ठिकाणी बाग्यास पोल तुमचा 2.5च्या खाली येत नाही. हो, येणारच नाही. नवी मिल टाकल्याशिवाय तुमचा बाग्याचा पोल 2.5च्या खाली येणार नाही. त्याचा स्टँडर्ड आहेत 2.5च्या 2च्या तो स्टँडर्ड यायला पाहिजे. पण जर मिल नवी टाकली असती, त्या ठिकाणी नव्या मोटार्स टाकल्या असत्या तर त्या ठिकाणी आपला बाग्यास पोल खाली आला असता. आज बाग्यास मार्गे जी साखर त्या ठिकाणी भुशात जाते तिला रोखवण्याचं काम करता आलं असतं. परंतु तुम्ही एक्सपान्शनलाच विरोध केला तर मिलचं काम आम्ही कसं करणार? तुम्ही काल सांगतायत ऊस जाळून नेला. ऊस जाळून नेला तर आम्ही मागच्या वर्षी हार्वेस्टर पाहायला गेलो. सांगली साताऱ्यामध्ये हिंडलो, हार्वेस्टर मिळत होते. परंतु त्या हार्वेस्टरसाठी आमदार साहेब जे ट्रिपलर या ठिकाणी कारखान्यावर करायला लागतं त्याला 30-40 लाख रुपये खर्च होता. मग संचालक मंडळ म्हटलं की उद्या हे लोक जर आपल्या किरकोळ गोष्टींवर असे सातत्याने आक्षेप घेत असतील तर नवा ट्रिपलर कशासाठी करायचा? एक तर लेबर भरतीला पैसे नाही, 40 लाख रुपये नव्याने घालायचे नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि म्हणून केवळ सावंतांच्या भूमिकेमुळे हा जो काय ऊस जळाला असेल त्याला जबाबदार फक्त सावंत आहेत. तर आम्ही ट्रिपलर केला असता तर आम्हाला 4 हार्वेस्टर मिळाले असते. कारण हार्वेस्टरला लागणारी यंत्रणा खाली करण्यासाठी, ऊस खाली करण्यासाठी तो ट्रिपलर आम्हाला त्या ठिकाणी करता आला नाही. अनेक गोष्टी ज्या सांगता येतील की ज्या गोष्टींसाठी यांनी विरोध केलेला आहे. डिस्लरी 2 वर्ष लेट झाली. कुणामुळे डिस्लरी लेट झाली? डिस्लरी सँक्शन 2015 सालचं आहे आमचं. पब्लिक हिअरिंग आम्ही 2015 साली घेतली होती. प्रत्यक्षात कामकाज आम्हाला 2017 साली सुरू झालं कारण यांनी जनरल मीटिंगमध्ये विरोध केला. अगस्तीच्या नावाने दारू पिता का? दारू निर्माण करता का? अरे तुम्ही रोज दारू पिता, हजारो टँकर या तालुक्यातील लोक दारू पितात. आम्ही कधी अगस्तीच्या नावाने दारू निर्माण करायला निघालो होतो? या तालुक्यामध्ये निवड दारू हा विषय नव्हता. त्या निमित्तानं आमचं RS आलं असतं, त्या निमित्तानं आमचं ENA आलं असतं, आमचं स्पिरिट आलं असतं. आज राज्यातलं सगळ्यात उत्तम दर्जाचं RS अगस्ती कारखान्याचं आहे. तुम्ही सगळ्या कारखान्यांचे बायलॉज तपासून बघा किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांचे स्टँडर्ड बघा. जेवढा उच्चांकी दर आमदार साहेब अगस्तीच्या RSला मिळाला तेवढा कोणालाच मिळाला नाही. आणि मग ह्या सगळ्या भूमिकांचं संशयास्पद पद्धतीनं सातत्याने सावंत साहेबांनी पाहिलेलं आहे. ही जी भाषा काल वापरतायत, आमदारांच्या चारित्र्यावर संशय निर्माण करतायत, गायकवाड साहेबांवर इतक्या खालच्या पातळीचे आरोप करतायत. व्यक्तिगत जीवन, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुणाला डोकवण्याचा काय अधिकार आहे? अरे प्रत्येकाच्या पायाखाली, प्रत्येकाच्या ढुंगणाखाली
प्रचंड अंधार आहे, परंतु आम्ही लोक बोलत नाहीत, आम्ही आमची पातळी सोडत नाहीत. मात्र तुम्ही मात्र सातत्याने व्यक्तिगत जीवनामध्ये संचालक मंडळाला टोळी, अरे टोळी म्हणजे काय? अरे विद्यमान संचालक मंडळ आमचं होतं, एकेकाच्या घरी 20-25 एकर जमीन आहे, खानदानी बागायतदार आहोत, कोणी अन्न वाचून मिळेल नाही, इतके सक्षम लोक मागच्या संचालक मंडळात होते. आणि आता या सुद्धा संचालक मंडळामध्ये तितक्याच सक्षम आणि ताकदीचे अभ्यासू लोक आहेत, कारखान्याविषयी आत्महत्या असलेले लोक आहेत. हा कारखाना अगस्सी कारखाना टिकला पाहिजे इतकी समर्थ बाजू आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बॅलन्स शीट मायनसमध्ये आहे, नेटवर्क मायनसमध्ये आहे, पण तरी सुद्धा हा कारखाना चालावा यासाठी गायकर साहेबांची धडपड आहे. त्या धडपडीला आम्ही सलाम करतोय. म्हणून आम्ही कारखान्याच्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जाणीवपूर्वक आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तुमच्याकडे काय क्षमता आहे आता, काय तुम्ही करताय? एक सुद्धा गोष्ट तुम्ही मागच्या 1 वर्षभरामध्ये अगस्सी कारखान्या संदर्भात केली नाही. मागचा सीझन संपलाय, सीझन संपल्यानंतर नवीन सीझन सुरू होईपर्यंत ज्या रेग्युलर मिटिंगा व्हायला पाहिजे होत्या त्या रेग्युलर मिटिंगमध्ये अजूनपर्यंत तुम्ही एकदा सुद्धा कारखान्याच्या नवीन कर्ज उभारण्या संदर्भामध्ये असेल, नवीन कामांसंदर्भामध्ये असेल, एकदा सुद्धा विचारणा केली का? आणि मग आज निवड पॅनलच्या निमित्ताने काहीतरी कोणातरी सोंगड्यांना उभं करायचं आणि समृद्धी मंडळाच्या नेते मंडळींना आरोप करायचे, अशा प्रकारची जी काय भूमिका तुम्ही मांडताय या भूमिकेला आमचा विरोध आहे. तालुक्यातील भविष्यातली राजकारणातली भवितव्यातली जनता आहे ती तुम्हाला माफ केल्याशिवाय तुम्हाला माफ करणार नाही. इतकी वाईट अवस्था तुम्ही या तालुक्यातील बहुजन समाजाच्या नेते मंडळींची करतायत. या तालुक्यातील मुठभर लोक आहेत जी बहुजन समाजाचं नेतृत्व करतायत. अजित नवले असतील, मधुभाऊ असतील, आमचे कैलासराव असतील, गायकर साहेब असतील, ही जी काय आमची मंडळी आहेत किंवा कारखान्याचे आमचे संचालक मंडळी असतील, बघा इतिहासापासून गावोगावचे प्रमुख लोक आहेत. गेले अनेक वर्ष 30-40 वर्षापासून गावोगावचं नेतृत्व करतायत, सरपंच राहिलेत, कुणी सोसायटीचं चेअरमन राहिले. आणि तुम्ही त्यांच्या चारित्र्यावर जेव्हा संशय निर्माण करता तेव्हा एक प्रकारे बहुजन समाजाच्या मानेवर सुरी फिरवताय, माझं असं मत आहे. उद्या काय अवस्था होईल आपल्या सर्वांच्या व्यक्तिगत जीवनाचा अशा प्रकारचा वाबाडे ओढण्याचा अधिकार यांना दिला कोणी? कोण आहेत तुम्ही कोणाच्या जीवनाचं मूल्यमापन करणार? आणि म्हणून हे इतकं संतापून बोलण्याचं कारण आहे कारण गेल्या अनेक दिवस तुम्ही आमच्या संचालक मंडळाला व्यक्तिशः आमच्या जीवनाबद्दल जे काही या तालुक्यामध्ये भूस्मांगवलेलं आहे त्याला तुम्हाला जनता माफ करणार नाही. अनेक खालच्या पातळीचे आरोप केले, कोणतं गारवा हटेल आणि गुरु हटेल, कोणती कुंदी स्त्री, कोण गेलं, काय पुरावेत दिलेत का तुमचे? आतापर्यंत तुम्हाला पुरावे सादर करता आले नाही. निव्वळ संशयाच्या सुया निर्माण करायच्या आणि व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या बहुजन समाजातील नेते मंडळाला संपवण्याचं फार मोठं षडयंत्र सावंतसाहेब तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक करतायत. तुम्ही चुकीच्या दिशेने चाललायत. काळ तुम्हाला माफ करणार नाही. कारखान्याच्या निमित्ताने मला हेच सांगायचंय, उद्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याला अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत. निवडणुकीचा प्रोग्राम येणार आहे. दुर्दैवाने ही निवडणूक होऊन जायला होत होती. ज्यांचं संचालक मंडळ येईल तो कारखाना चालविल आमचं असं मत होतं, परंतु राज्य सरकार तुमचं होतं. आम्ही औरंगाबादला गेलो तर तुम्ही लगेच मुंबईला जाणं गरजेचं होतं. राज्यामध्ये शिंदे सरकार आहेत, तुमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हा सरकारचा GR होता, तुम्ही तो वास्तविक थांबवायला लागत होता. शेवटच्या दिवशी तुम्ही अगस्सी कारखान्याची निवडणूक थांबवतायत. आम्हाला 1 महिनाभर राहिलेला आहे. उद्या टर्बाईनचे कामं करायला लागतात. आमदार साहेब 1 महिना कोल्हापूरला ते रोलर पाठवावे लागतात, त्यासाठी प्रचंड वेळ लागतो. हे सगळं तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक कशा पद्धतीने हा सीझन लांबवता येईल यासाठी तुमचा प्रयत्न चाललाय असं माझ्यासारख्याचं मत आहे. जर वास्तविक असं असतं तर तुम्ही काल कारखान्यावर जेव्हा आलेत आमच्या MDने तुम्हाला विचारलं, साहेब गायकर साहेबांनी 13 संचालक कारखान्यावर आले होते, त्यांनी परवा 24 तारखेला मीटिंग लावण्यासाठी आपल्याला आपली परवानगी मागितली आहे. लोकशाहीमध्ये जो कारखान्याचा विद्यमान चेअरमन असतो त्यांच्या सहीने तो अजेंडा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावा लागतो. पण तुम्ही सांगितलं पाहू, अजूनपर्यंत आम्हाला अजेंडा किंवा अजूनपर्यंत कारखान्याच्या ऑपरेटरचा फोन आलेला नाही. वास्तविक तो कालच यायला लागत होता कारण तुम्ही त्या ठिकाणी आढावा बैठक घेतली. आमची अपेक्षा हीच होती की उद्या राजकारणाचं काही होऊ द्या, पण 24 तारखेला कारखाना सुरू करण्यासाठी, इंटरनल कामं सुरू करण्यासाठी, करार करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते करण्यासाठी तुमचा फोन MD मार्फत सगळ्या संचालक मंडळाला, कारण अजूनही आम्ही काळजीवाहू संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, आम्हाला ते अधिकार आहेत नवीन संचालक मंडळ तोपर्यंत येईपर्यंत. पण तुम्ही वास्तविक तसं करत नाही. तुम्ही अजूनही हा सीझन कसा लांबेल, तयारीसाठी यांना वेळ कसा मिळणार नाही, जिल्हा बँकेचं कर्ज कसं लांबेल, नाबार्ड तुम्हाला कशा अडचणी निर्माण करतील, म्हणजे नाबार्ड तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत अशा प्रकारचे जे सुतोवाच तुम्ही तुमच्या भाषणांमधून देतायत आणि तुमच्या व्यासपीठावरून सावंतसाहेब त्या ठिकाणी बोलतायत आणि तुम्ही टाळ्या वाजवतायत, याचं इतकं दुर्दैव पितर साहेब दुसरं कोणतंच नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा हिशोब द्यावा लागेल. महाराष्ट्रामधले सगळे कारखाने आज अत्यंत गतीनं पुढे जात आहेत, आपण मात्र तितक्याच गतीनं मागे जातोय. आपण व्यक्तिशः गायकर साहेबांनी आमच्या सर्व संचालक मंडळाच्या खांद्यावर तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या झटकतायत. पण आम्ही आज या चॅनलच्या माध्यमातून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगतो, आम्ही काय उमेदवार नाही, परंतु समृद्धी मंडळाचे नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून आम्ही उद्याच्या कालखंडामध्ये अगस्सी कारखान्याच्या संपूर्ण यंत्रणेबरोबर आहोत. आमचा पॅनल 100% उद्याच्या निवडणुकीमध्ये लागणार आहे. 100% आमचा पॅनल
आमदार साहेब, भांगरे साहेब, गायकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी मंडळाचा 100% पॅनल त्या ठिकाणी विजय होणार आहे, मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो. आणि म्हणून तुम्ही हे जे कुटील कारस्थान राज्य सरकारच्या माध्यमातून चालवले हे ताबडतोब थांबवा. फडणवीसांना फोन करा आणि 25 तारखेच्या आत आमचा अगस्तीचा निवडणूक प्रोग्राम लावा. लोकशाही मार्गाने आपण सामोरं जाऊ. लोकशाही मार्गाने उद्याच्या कालखंडामध्ये जो काही निकाल येईल त्याला सामोरं जाऊ आणि अगस्ती वाचवण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, असं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.